नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस या नवीन टॉपिकला सुरुवात करीत आहोत. अप टू दिस वी हॅव डिस्कस्ड द प्रोसेस ऑफ पॉलिनेशन अँड प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. I mean double fertilization which occurs in angiosperm plants. सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असताना अँजिओस्पर्म प्लांटमध्ये अगोदर पॉलिनेशन होते. पॉलिनेशन झाल्यानंतर मेल गॅमेटोफाइट डेव्हलप होतो आणि मेल गॅमेट्स जे आहेत ते ओव्हरीमध्ये जे काही ओव्हिल्स आहेत आणि ओव्हिलच्या आतमध्ये जो काही फिमेल गॅमेटोफाइट आहे त्यापर्यंत त्या ठिकाणी मेल गॅमेट जे आहेत ते पोहोचवले जातात आणि अशा पद्धतीने फर्टिलायझेशन होते. मग पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन म्हणजे डबल फर्टिलायझेशन झाल्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन संपलं, कंप्लीट झालं असं होत नाही, बरोबर. इन केस ऑफ प्लांट्स पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर सुद्धा सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या काही स्टेप्स अजून व्हायच्या बाकी आहेत आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर ते होणार आहेत आणि म्हणून त्यांना आपण म्हणतोय पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. पोस्टचा अर्थ होतो आफ्टर. चेंजेसचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, मिनिंग माहिती आहे. फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे काही चेंजेस होतात, जे काही बदल होतात त्यांना आपण पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस असं म्हणतोय. मग पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस म्हणजे काय म्हणतो? ऑल द इव्हेंट्स और ऑल द चेंजेस ऑकरिंग इन द स्ट्रक्चर ऑफ फ्लावर which leads to the development of seed and fruits, those are called post fertilization changes. So post fertilization changes are all the events which occurs after fertilization which leads to develop fruit, seeds and embryo. Those we can say are called post fertilization changes. मग पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस मध्ये काय काय होतं? फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे काही असेसरी वर्ल्स आहेत, असेसरी वर्ल्स कोणते आहेत? कॅलिक्स आणि करोला, बरोबर. असेसरी वर्ल्स कॅलिक्स आणि करोला, दे बिकम ड्राय अँड शेड ऑफ, यू कॅन से असेसरी वर्ल्स, बरोबर. त्यानंतर इव्हन अँड्रोशियम जे आहे, इसेन्शियल वर्ल्ड आहे अँड्रोशियम, इट ऑल्सो बिकम ड्राय अँड शेड ऑफ. दॅट इज ऑल्सो पोस्ट फर्टिलायझेशन चेंज. ओव्हरी जी आहे, ओव्हरी विच इज अ पार्ट ऑफ गायनोसियम, enlarges and get converted into fruit. Ovary. Ovules which are present in the ovary get converted into seeds, which contains within the seeds, within the seed embryo is present. Embryo of that plant is present, right? And that's why when we sow the seed,
embryo on germination, embryo or seed present, embryo or seed present on sowing, you can say it germinates and it will produce the plantlet. And then you can say sexual reproduction is completed. So simply we can say whatever the events occurs after fertilization, those are called post fertilization changes. Those are called post fertilization changes. We have to study all those post fertilization changes one by one. थोडक्यात मी तुम्हाला सांगितले काय काय होतात, पण यांचे डिटेल्स आपल्याला घ्यायचे आहे. ऍक्च्युअली ओव्हरीचं रूपांतर फ्रूट मध्ये कसं होतंय, किंवा ओव्हिल्स हाऊ दे गेट कन्वर्टेड इनटू सीड्स, हाऊ द झायगोट डेव्हलप्स इनटू एम्ब्रियो, राइट? So all these changes we have to study now in detail, one by one. The first post fertilization change we have to study, that is first post fertilization change we have to study, that is development of endosperm. Development of endosperm. So let me to tell you what is endosperm. In one word you can remember, it is a nutritive tissue. Endosperm is nothing but nutritive tissue which provides nutrition for developing embryo. जो काही एम्ब्रियो तयार होणार आहे त्या एम्ब्रियोला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणारी ही टिश्यू आहे एंडोस्पर्म. हाउ दॅट एंडोस्पर्म इज डेव्हलप्ड, दॅट वी हॅव टू स्टडी. दॅट इज द फर्स्ट पोस्ट फर्टिलायझेशन चेंज. सो लेट मी टू क्लियर यू, दिस nutritive tissue develops from pain. In the last lecture we discussed about the pain, which is a triploid cell. Pain is a triploid cell, right, which is formed due to the fusion of second male gamete with central cell of the embryo sac. Embryo sac किंवा फिमेल गॅमेटोफाइटची जी सेंट्रल सेल होती, जिला आपण सेकंडरी न्यूक्लियस सुद्धा म्हणू शकतो, त्या सेंट्रल सेलच्या सोबत सेकंड मेल गॅमेट जो आहे, दुसरा मेल गॅमेट जो आहे एम्ब्रियो सॅक मध्ये आलेला, तो फ्यूज झाल्यानंतर ही एक कॉमन सेल तयार झाली. दॅट सेल इज कॉल्ड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. द नेम ऑफ द सेल प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. And in that cell 3 sets of chromosomes are present. 3 sets of chromosomes are present, and that's why that cell is a triploid cell, right? And this triploid cell, which is the result of second fertilization, pain is a result of second fertilization. That pain undergo repeated mitosis. Pain undergo repeated mitosis. पुन्हा पुन्हा त्याचं मायटॉसिस होणार. ही एकच सेल असते, सुरुवातीला मायटॉसिस झालं की 2 सेल्स होतील, पुन्हा मायटॉसिस झालं दोघांचं, पुन्हा 2चे 4, अगेन 4 will be converted into 8 cells. In this way, due to the repeated mitosis, number of cells will be produced. Number of cells, daughter cells of this pain will be produced, and those cells will form the endosperm tissue. Means endosperm tissue is formed due to the repeated mitosis of primary endosperm nucleus, which is formed due to the second fertilization, right? As this primary endosperm nucleus is triploid, endosperm tissue is also triploid. Endosperm tissue is also triploid. This is important characteristic of angiosperm. In angiosperm, endosperm tissue is triploid. In gymnosperms, another group of the plant,
During sexual reproduction, endosperm tissue is also formed in gymnosperm also. But in gymnosperm, endosperm tissue is not triploid. Right? Triploid endosperm tissue is found only in angiosperm. And due to that, as the nutritive tissue for the embryo is triploid, the viability of the embryo of angiosperm plants, viability is more than other seeds of the other or embryo of the other plants, other groups, gymnosperm असेल, bryophytes असतील, त्यांच्या एम्ब्रियोपेक्षा अँजिओस्पर्मच्या एम्ब्रियोची व्हायबॅलिटीचा अर्थ काय होतो मित्रांनो? व्हायबॅलिटी म्हणजे जिवंत राहण्याची क्षमता, कॅपॅसिटी जास्त असते. का? कारण की त्या एम्ब्रियोला नरिशमेंट देणारी, त्या एम्ब्रियोला पोषण देणारी जी काही टिश्यू आहे, एंडोस्पर्म टिश्यू, ती ट्रिप्लॉइड आहे अँजिओस्पर्म मध्ये. बरोबर? मग ही ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म टिश्यू कशी तयार होते ते आपल्याला आता डिस्कस करायचं आहे. द endosperm tissue formation takes place in angiosperm by three methods, three ways. So there are three ways, three types. The first type is nuclear type. The first type is nuclear type. Nuclear type of endosperm formation. The second type is cellular type of endosperm formation. And the third type is